सिक्युरिटी सिक्युरिटी. ओ माणुसकी नावाची काही चीज आहे की नाही? तुम्ही पण लोकांच्या जीवावरती मोठा होता इतकं मात्र विसरू नका. अरे तुम्ही बघत काय बसले? हाकलाय ना इथून. एक मिनिट थांबा. सगळे सगळे न्याय फक्त श्रीमंतांना आहे. तुमची ही मुजोरी आमच्यावरती चालणार नाही आधीच सांगून ठेवते. अंजली आपण निघूया आता इथून. अगं पण ऐक, ते आपल्याला त्यांच्या ऑफिसमधून बाहेर काढतायत. ते आश्रमातून आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढू शकणार नाहीयेत. आपल्याला न्याय मिळेल. शेळके, लवकरात लवकर ती जमीन मला आपल्या ताब्यात पाहिजे. गरज पडली पोलिसांना इन्व्हॉल्व करा, नाहीतर गुंड लावा. ही जागा मला हवी आहे. येस सर. ती अजून नाही आली. तिला एवढा वेळ झालाय ना, म्हणजे नक्की काहीतरी बोलणं चालू असणार. हो, ती बघा स्वानंदी आली. काय झालं? काय म्हणाले राजवाडे साहेब? काय म्हणाले ते? म्हणजे आम्हाला आश्रम खाली करावा लागणार नाही ना? ॲक्च्युली समर राजवाड्यांशी आज माझी भेट नाही होऊ शकली आहे. काय? मी सगळं सांगते, तुम्ही बसा तरी. बसा. तू लवकर सांग ना, काय झालं, काय म्हणाले? हो, मुळात पहिली गोष्ट, आज माझी भेट झाली नाही याचा अर्थ आपण हरलोय का? तर नाही. आपण सगळे मिळून आपल्या हक्कासाठी लढणार आहोत. आपण कोर्टात जाणार आहोत आणि NGO साठी सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी असतात. आपण त्या सगळ्या बघणार आहोत. ओके? काही झालं तरी आपल्या डोक्यावरचं आपलं हक्काचं छप्पर आपण जाऊ देणार नाही आणि ते जाऊ नये यासाठी सगळे मिळून प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. माहिती आहे तुमची. नाही नाही, सगळे डिटेल्स आहेत. परत तुम्ही एवढं मोठं पुण्याचं प्रस्त, तुम्हाला कोण नाही ओळखत? आ? हो, फोटो बघितला ना, खूपच आवडले आम्हाला. हो हो, लवकरच भेटूया. ते गार्डनचं सगळं सांगितलं होतं ते लक्षात ठेव तू. काय ग मध्येच काय उभी असायची? ते हे थोडं बोलायचं होतं. थोडंच ना? महत्वाचं बोलायचं होतं जरा. बोलू का? काय विषय? पण त्याआधी हे सांगते की मला ह्यासाठी ना समर तयार व्हायला हवा. आपण त्याच्याशी बोलूया का आधी? त्याला कशासाठी तयार करायचंय? तुला त्याच्याशी बोलायचं आहे का माझ्याशी? दोघांची. पण कसं आहे, समरला तयार करण्यासाठी मला तुमची मदत लागेल. त्याला कशासाठी तयार करायचंय? स्थळ आलंय. समरला स्थळ आलंय? नाही, अधिरासाठी. काय? अधिरासाठी? आता तिच्या लग्नाचा खूळ मध्येच कुठे आलं तुझ्या डोक्यात? असं काय करते आई? मी आई आहे ना तिची. माझ्या डोक्यात हे नाही येणार तर कोणाच्या येणार? तो मुलगी लहान आहे अजून आणि तू आता तिच्यासाठी स्थळ शोधतेस. आई, पुण्याचं ना खूप मोठं प्रस्त आहे. त्यांच्या घरातून मागणी आली आहे अधिरासाठी. खूप चांगलं स्थळ आहे हो. तुम्हाला माहितीये का, मुलगा ऑक्सफोर्डला शिकायला आहे. काय शिकतोय?
तेवढं नाही विचारलं. ऑक्सफर्ड कुठे आहे हे तरी माहित आहे ना तुला? आई बस हा, मी एवढी मूर्ख आहे का? कोणास ठाऊक. काय? आणि मुलगा काय शिकतोय ते का ना विचारलंस? आई अहो त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील इतका पैसा आहे त्यांच्याकडे. आता प्रत्येक पिढीतला प्रत्येक मुलगा ऑक्सफर्डला शिकायला जातच असणार. हा पण गेलाय. शेवटी काय इथे येऊन त्याला बिझनेस सांभाळायचा आहे त्याचा. बस. आणि अधिराचं काय? तिला काय त्यांची सून म्हणून सगळीकडे मिरवायचंय? बस. आता तिची पण स्वप्न आहेत ना. तिचं करिअर नाहीये का? आई तुम्ही अधिराचं प्लीज मला सांगू नका. येऊ का? अरे काकू विचारतेस काय? काय माझं ऑफिस नाही, घर आहे आपलं. तू कधी येऊ शकतेस, ये आणि विचारू नकोस. अरे घरात पण तू इतकं काम करत असतोस ना की तुझी रूम सुद्धा मला कधी कधी ऑफिसचं केबिनच वाटते. अगं एक महत्वाचं मेल पाठवायचं आहे, ते पाठवत होतो. ठीक आहे मग नंतर येते मी. ना थांब थांब. हा झालं, बोल. आता कसं तुला ना असं खरं मोकळं बघितलं ना की मला खूप बरं वाटतं. सारखं आपलं ते काम काम काम. अरे या बिझनेसच्या नादात तू स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नकोस म्हणजे झालं. प्रयत्न चालू आहेत. तू सांग. अरे तुझ्या लाडक्या बहिणीबद्दल बोलायला आले होते. अर्पिता का अधिरा? दोघी लाडक्या आहेत माझ्या. पण एकीचं लग्न झालंय आणि दुसरीचं व्हायचंय. आणि जिचं लग्न व्हायचंय तीही आता मोठी झाली आहे.